13 एप्रिलची खास रात्र, ज्या क्षणाची लाखो लोक वाट पाहतात. घड्याळाचं 12 वाजता देश पुन्हा जिवंत होतो. हा फक्त एक उत्सव नाही, हा आहे स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा भारतरत्न संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सोहळा भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा होतो. फुलांनी सजवलेला पाळणा आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत तो हलवला जातो. उत्सवाच्या या आनंदात एक वेगळाच भावनिक क्षण येतो. हातात कॅन्डल, डोळ्यात आदर आणि मनात बाबासाहेबांचे विचार. हजारो लोक एकत्र येऊन भव्य कॅन्डल मार्च मोर्चा काढतात. हा फक्त कॅन्डल मार्च नाही, हा आहे प्रकाशाचा प्रवास. अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग पूर्ण समाज व जनतेला बाबासाहेबांनी दिला होता. त्यानंतर कॅन्डल मार्च काढून झाल्यानंतर सर्वजण बौद्ध विहारमध्ये एकत्र येऊ लागले. हा आहे आमच्या गावातील बौद्ध विहार. तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने इथे सजावट केलेली आहे. हळू आपल्या बौद्ध विहारमध्ये गर्दी जमवू लागली. बघू शकता जसे 12 वाजायला येत होते तसेच आपला महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात आपल्या बौद्ध विहारमध्ये उपस्थित होता. तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती किती सुंदर अशी आपण सजवलेली होती, बघू शकता तुम्ही. 12 वाजायच्या आधी तुम्ही बघू शकता की आपल्या महिलांनी कशा प्रकारे बौद्ध वंदना. तसेच 12 वाजता संपूर्ण वातावरण जयभीमच्या घोषणेने दुमदुमाट झाला. भारतरत्न संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म सोहळा भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा होतो. फुलाने सजवलेला पाळणा आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत तो हलवला जातो. पाळणा फक्त परंपरा नाही, हा आपल्या स्वाभिमानाचा आणि एकतेचा प्रतीक आहे. जिथे प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणि प्रत्येक आवाजात एकच नारा, जय भीम जय भीम. ज्ञान, समता आणि न्याय या 3 तत्वावर चालणारा हा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. आणि मग सुरू होतो आनंदाचा सोहळा. आकाशात रंगीबेरंगी फटाके, जणू प्रत्येक रंग सांगतोय हा दिवस खूप खास आहे. तेराव्या दिवशी मेघात गारे, श्रद्धेने पाळणा गाते, पूर्ण श्रद्धेने पाळणा गाते. महामानवाला नमन माझे. 14व्या दिवशी माहितीची कथा, 14व्या दिवशी माहितीची कथा. सुभेदार पिता आणि माता, सुभेदार पिता.